नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण कृषी विद्यापीठ पदभरती अभ्यासक्रम आणि त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन आहे ती बघणार आहोत आपण. अभ्यासक्रम म्हणजे सिलेबस आहे. नंतर राहुरी असेल, अकोला, दापोली, परभणी चारही विद्यापीठाचा जो काही अभ्यासक्रम असेल किंवा सिलेबस असेल आपण तो आज पाहणार आहोत. तर बऱ्याच जणांच्या आग्रहास्तव आपण या अगोदर व्हिडिओ बनवलेले होते, त्यामध्ये अर्हता असेल, त्यानंतर एलिजिबिलिटी, पात्रता पूर्ण सर्व गोष्टी आपण कंप्लीट केलेल्या आहेत. फक्त सिलेबस नक्की काय असेल यावरती संभ्रम होता, तर तो आज आपण इथं पाहणार आहोत. तर SRA जे पद आहे, वरिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणतो आपण, त्याचा जो अभ्यासक्रम किंवा सिलेबस आपण एक जनरली पाहणार आहोत. तर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे 2 पार्ट यामध्ये असणार आहेत, लक्षात ठेवा. SRA असू द्या, JRA असू द्या किंवा ॲग्रीकल्चर असिस्टंट. तर या तिघांनाही सेम ऑलमोस्ट टेक्निकल, नॉन टेक्निकल असे 2 पार्ट्स असतील. जो पहिला पार्ट असेल टेक्निकल तो 100 मार्क्ससाठी असणार आहे आणि नॉन टेक्निकल पार्ट असेल तो 100 मार्क्ससाठी असणार आहे. म्हणजे आपल्या टेक्निकल सोबतच आपल्याला नॉन टेक्निकल वरती सुद्धा तितकाच भर देणं गरजेचं आहे. समजा तुम्हाला SRA व्हायचं असेल एखाद्या पर्टिक्युलर डिसिप्लिनमध्ये किंवा डिपार्टमेंटमध्ये, तर त्या डिपार्टमेंटची रिस्पेक्टिव्ह तुम्हाला मास्टर डिग्री किंवा मास्टर जो सब्जेक्ट असेल तो असणं गरजेचं आहे. सपोज जर तुम्हाला ॲग्रोनॉमीमध्ये SRA जर व्हायचं असेल, तर तुमची MSc जी असेल ॲग्रोनॉमीमध्ये पाहिजे. म्हणजेच त्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाणार. 100 क्वेश्चन्स असणार ॲग्रोनॉमीवरती, ॲग्रोनॉमीच्या SRA पेपरसाठी आणि 100 मार्क्स असणार. सपोज सॉइल सायन्स असतील, तर सॉइल सायन्सचे 100 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाणार, 100 मार्क्स असणार. असे रिस्पेक्टिव्ह जे सब्जेक्ट तुम्हाला MScला होते, तर त्यामध्ये तुम्ही एलिजिबल असणार आहे आणि त्याच्यावरतीच क्वेश्चन विचारले जाणार आहेत. सपोज बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो की पॅथॉलॉजीमध्ये असेल आम्ही समजा किंवा मायक्रोबायोलॉजी, तर आम्हाला सिलेबस काय असेल? तर त्यांना मायक्रोबायोलॉजी प्लस पॅथॉलॉजी दोघांचाही सिलेबस त्या ठिकाणी असणार आहे. सेम GPB डिपार्टमेंट. आता GPB वाल्यांचं बी सेम आहे. त्यामध्ये त्यांना सीड टेक्नॉलॉजी असणार आहे. त्याचबरोबर प्लांट फिजिओलॉजी असणार आहे आणि जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग. तर हा सगळा सिलेबस त्यांना असणार आहे GPBमध्ये SRA जर कोणी करणार असेल तर. त्यानंतर आहे नॉन टेक्निकल सिलेबस. हा खूप महत्त्वाचा आहे कारण टेक्निकल सिलेबस आतापर्यंत आपण अभ्यासलेला असतो. आता नॉन टेक्निकल म्हणजे जे नवीन विद्यार्थी असतील, जे या पदासाठी इच्छुक असतील, तर त्यांना हा थोडासा अवघड पार्ट आहे. मराठी जे ग्रामर असेल ते जवळपास 25 क्वेश्चन्स असणार आहेत 25 मार्क्ससाठी. याची जी लेव्हल असेल साधारणतः 12वी ते डिग्री या दरम्यान असणार आहे. नंतर इंग्लिश यामध्ये 25 क्वेश्चन्स 25 मार्क्स, जसे स्पेलिंग एरर असेल, कंपाऊंड सेंटेन्सेस असतील, तर एक जनरल IBPS जो पॅटर्न असेल, सिंपल पॅटर्नमध्येच इंग्लिश हे वगैरे विचारलं जातं, मराठी वगैरे. त्याचबरोबर जनरल नॉलेज म्हणजे GK असेल. आता याच्यामध्ये पॉलिटी असेल, सायन्स टेक्नॉलॉजी असेल, हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, करंट अफेअर्स असतील किंवा जनरल अवेअरनेस असेल, तर त्याचे 25 क्वेश्चन्स असतात. डे टू डे इव्हेंट आपले जे असतील ते 25 मार्क्ससाठी. आणि क्वांट रिझनिंग आहे शेवटी गणित बुद्धिमत्ता, याच्यावरती तुम्हाला 25 क्वेश्चन विचारले जाणार, ते पण 25 मार्क्ससाठी. मग हे जर पाहिलं आपण नॉन टेक्निकल सिलेबस जो आहे तो 100 क्वेश्चन्स त्याच्यामध्ये 100 मार्क्ससाठी आहेत आपल्याला. म्हणजे टेक्निकलला जितकं महत्त्व आहे तेवढंच नॉन टेक्निकलला सुद्धा महत्त्व आहे, लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीनं 200 क्वेश्चन्स असणार यामध्ये आणि 200 मार्काचा तुमचा हा पेपर होणार आहे, लक्षात ठेवा. एक जनरली हा ओव्हरव्ह्यू येण्यासाठी हा सिलेबस तुम्हाला सांगितला जात आहे. कारण यामध्ये मार्कमध्ये कमी जास्त होऊ शकतात, बट हा सिलेबस चेंज होणार नाही, लक्षात ठेवा. या सिलेबसमधले भरपूर पॉइंट किंवा ॲज इट इज सिलेबस सुद्धा तुम्हाला असू शकणार आहे. त्यानंतर आहे JRA. आता कनिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणतो आपण. त्याचा जो अभ्यासक्रम सिलेबस आपण पाहणार आहोत. आता यामध्ये जर समजा तुम्हाला टेक्निकलचा सिलेबस तो असणार आहे रिस्पेक्टिव्ह डिग्री मधले ऑल सब्जेक्ट. सपोज तुम्ही ॲग्रीकल्चरमध्ये डिग्री जर केली असेल तर तुमचे पूर्णतः 10 सब्जेक्ट जे आहेत त्यामधले क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार. जसं तुम्ही आत्ताच MSATची CET वगैरे दिलेली आहे. त्यामुळे तुम्हाला हा अवघड पार्ट नाहीये. इथे 100 क्वेश्चन्स विचारले जाणार, तुम्हाला 100 मार्क्स असणार आहेत. म्हणजे हा ईझियर पार्ट आहे. तुम्ही अभ्यास करू शकता ह्या पर्टिक्युलर डिग्रीचा. जर समजा तुम्ही BTechचे असाल पास आउट, तर BTechचे तुम्हाला 100 क्वेश्चन्स विचारले जाणार 100 मार्क्ससाठी. फॉरेस्ट्रीचे असाल तर फॉरेस्ट्रीचे क्वेश्चन. म्हणजेच रिस्पेक्टिव्ह डिग्रीचे तुम्हाला इथं सब्जेक्टमधले जे क्वेश्चन्स असतील ते ह्या JRA पदासाठी विचारले जाणार टेक्निकलसाठी.
त्यानंतर नॉन टेक्निकल सिलेबस जो आहे, जो आपण SRE ला पाहिला होता, सेम त्याच पद्धतीचा आहे. मराठीसाठी 25 क्वेश्चन्स आहेत, 25 मार्क. यामध्ये साधारणतः 12वी ते पदवीपर्यंत तुम्हाला ग्रामर विचारलं जाणार. एकदम इझिएस्ट ग्रामर आहे ते. मोरा वाळंबे एक जरी बुक वाचलं तरी तुम्हाला ऑलमोस्ट 100% ग्रामर कव्हर होऊन जातं. नंतर आहे इंग्लिशसाठी एखादं बुक रेफर करायचं आहे आपल्याला. 25 क्वेश्चन्स 25 मार्क्ससाठी आहे. कोणतंही एखादं बुक तुम्ही वापरू शकता. आता राहिला प्रश्न जनरल नॉलेजचा. जनरल नॉलेजमध्ये जे आता तुम्हाला सांगितलं, जे डे टू डे इव्हेंट असतील किंवा सायन्स, टेक्नॉलॉजी किंवा जे काही चालू घडामोडी वगैरे म्हणतो आपण किंवा इतिहास, भूगोल वगैरे असेल, एकदम सोपे क्वेश्चन्स त्यावरती विचारले जातात. ते जवळपास 25 क्वेश्चन्स, त्याचे 25 मार्क आहेत. आणि शेवटी गणित आणि बुद्धिमत्ता, क्वांट आणि रिझनिंग म्हणतो आपण. रिझनिंगवरती मोस्टली भर दिला जातो. त्याचे 25 क्वेश्चन्स असते, 25 मार्क झाले. तर असे हे 100 क्वेश्चन्स 100 मार्क्ससाठी तुम्हाला विचारले जाणार आणि हा पण परत 200 मार्काचा या ठिकाणी पेपर तयार होणार आहे. 200 क्वेश्चन्स 200 मार्क. म्हणजे तुम्हाला समजलं असेल की GRAचा जो पेपर असेल, तुमचा टेक्निकल सिलेबस, त्याचबरोबर टेक्निकल सिलेबस 100 मार्कला राहणार आहे. तोही इम्पॉर्टंट आहेच. त्याचबरोबर नॉन टेक्निकल तो खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपण आतापर्यंत टेक्निकलचा अभ्यास मोस्टली केलेला असतो, पण नॉन टेक्निकल सिलेबस जो आहे तो आपल्याला पूर्णतः नवीन असतो. त्यानंतर ॲग्रिकल्चर असिस्टंट, जे शेवटचं पद आहे, कृषी सहाय्यक, त्याचा अभ्यासक्रम जर पाहिला आपण, एक जनरली टेक्निकल सिलेबसमध्ये त्यांनी थोडंसं मॉडिफिकेशन केलेलं आहे. BSc ॲग्रीचे 25 क्वेश्चन्स म्हणजे त्या डिग्रीवरती 25 मार्क्ससाठी आहेत. नंतर BSc हॉर्टिकल्चरचे 25 क्वेश्चन्स असणार आहेत, ते 25 मार्क्ससाठी. आणि BSc फॉरेस्ट्रीचे 25 क्वेश्चन्स 25 मार्क्ससाठी. ॲग्रिकल्चर बीटेकचे 25 क्वेश्चन्स 25 मार्क्ससाठी आहेत. आता यामध्ये थोडंफार चेंजेस होऊ शकतात कमी जास्त. आणि हे 100 क्वेश्चन्स आहेत 100 मार्क्ससाठी. तर तुम्हाला हे टेक्निकल सिलेबस ॲग्रिकल्चर असिस्टंटचा लक्षात आला असेल. त्यानंतर जर आपण पाहिलं नॉन टेक्निकल सिलेबस जो आहे, मराठी 25 क्वेश्चन्स आहेत 25 मार्क्ससाठी आहेत इथं पण. नंतर इंग्लिशचे 25 क्वेश्चन्स 25 मार्क्ससाठी. नंतर GKचे 25 क्वेश्चन्स 25 मार्क. आणि क्वांट रिझनिंग जे असेल त्याचे पण 25 क्वेश्चन 25 मार्क्ससाठी आहेत. असे टोटल हे 100 क्वेश्चन्स 100 मार्क्ससाठी. असा हा पण 200 मार्काचा एक कृषी सहाय्यकचा पेपर इथं तयार होतोय. तर सांगायचं तात्पर्य हेच, की हा जो अभ्यास करत असताना आता आपण सुरुवात कुठून केली पाहिजे? तर प्रत्येकाने जर आपण पाहिलं इथं प्रत्येक याला नॉन टेक्निकल जो सिलेबस आहे तो सेम असणार आहे, लक्षात ठेवा प्रत्येकाला. GRA असू दे, SRA असू दे किंवा ॲग्रिकल्चर असिस्टंट असू द्या. मार्क कमी जास्त होतील, हे 25-25 दिलेले आहेत क्वेश्चन्स वगैरे, हे कमी जास्त होतील मे बी. बट हे मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि क्वांट रिझनिंग हे काही कमी होणार नाही. हे सर्वच ऑलमोस्ट पेपरला तुम्हाला कमी जास्त मार्काला विचारलं जाणार आहे. त्याच्यामुळं आपण तयारी करताना ह्या नॉन टेक्निकलचा सिलेबस जो आहे तो कन्सिडर करूनच तयारी केली पाहिजे. आता हे तयारी जी असेल सायमल्टेनियसली करता आपण रिस्पेक्टिव्ह जे MSc सब्जेक्ट आहे त्याच्यावरती तितकंच फोकस केलं पाहिजे. कारण त्याला खूप वेटेज आहे. 100 क्वेश्चन्स 100 मार्क आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे इथं तुम्ही मॅक्झिमम मेरिट घेऊ शकता. कारण हे बाकीचे जे सब्जेक्ट आहेत खालचे हे डिव्हायडेशन झालेले आहेत. त्यानंतर JRAला पण सेम आहे. जर तुम्ही नॉन टेक्निकल जर परफेक्ट केलं तर तुम्हाला कोणतीतरी या एकपैकी SRA, JRA आणि ॲग्री असिस्टंट यापैकी एखादी पोस्ट भेटून जाते तुमच्या एलिजिबिलिटीनुसार. म्हणून बघा, जे मराठी असेल, इंग्लिश असेल किंवा GK म्हणतो जनरल नॉलेज किंवा क्वांट रिझनिंग असेल, या चारही गोष्टी तुम्हाला करणं भाग आहे. कारण जरी आत्ताच सांगितल्याप्रमाणे क्वेश्चन्स किंवा जे मार्क कमी जास्त होतील, बट हे सिलेबस मधले नॉन टेक्निकल जो पार्ट आहे तो तुम्हाला 100% राहणार आहे. आणि इथं पण डिग्रीचं ऑल सब्जेक्ट आहे, त्याचे 100 क्वेश्चन 100 मार्क्स आपण ऑलरेडी बघितलेलेच आहेत. सेम आता जर आपण ॲग्रिकल्चर असिस्टंटचा विचार केला, यामध्ये पण जो नॉन टेक्निकलचा जो पार्ट आहे तो सेम राहणार आहे. म्हणून नॉन टेक्निकलचा जो पार्ट आहे तीनही ठिकाणी तुम्हाला कमी जास्त मार्क आला. आता इथं 25-25 दिलेले आहेत तुम्हाला एक अभ्यासाला ओव्हरव्ह्यू यावा म्हणून, पण कमी जास्त मार्कासाठी हा सिलेबस राहणार आहे. म्हणून सध्या आता फोकस कशावरती करायचा? जे तुमची डिग्री असेल, डिग्रीचा जो सिलेबस असेल, डिग्रीचा अभ्यास, तो अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर हे जे नॉन टेक्निकल सिलेबस आहे, मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज आणि क्वांट रिझनिंग, याला पण डेली थोडा वेळ द्यायचा आहे. जेणेकरून आपलं ज्या वेळेला एक्झाम डिक्लेअर होईल त्यावेळेला तर सिलेबस डिटेल येणारच आहे, पण त्यावेळेला मार्किंग स्कीम येईल. सिलेबस हाच असणार आहे, मराठी, इंग्लिश, GK आणि क्वांट रिझनिंग आणि ॲग्रिकल्चर तुमचं टेक्निकल. बट मार्क कमी जास्त होतील, परत तेच सांगतो मी तुम्हाला, हे किंवा क्वेश्चन्स कमी जास्त होतील. त्याच्यामुळं अभ्यास हा खूप महत्त्वाचा आहे. अभ्यास करताना तुम्हाला टेक्निकल आणि नॉन टेक्निकल
असा दोन्हीचाही अभ्यास करायचा आहे. तर आपण ऑलमोस्ट यामध्ये सिलेबस असेल, त्याची पात्रता असेल किंवा वॅकन्सीज किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काय अडचण आली तर तुम्ही नक्की कळवा. थँक यू.